अरे एक दिवस बीपीची गोळी घेतली तर मरणार आहे का मी? नाही, बीपी वगैरे वाढत नाही घेतलं तरी काही नाही होत. चला ना बँकेत केवायसी नोट्स करायला. पाठव मला. अरे मला नक्की काम आहे, मुलाला घेऊन जातो. पाठव नोट्स. तोपर्यंत काम. आला का शुभा? हो का मम्मी, बोल ना. चल ना, मला बँकेचं केवायसी करायला जायचं होतं. अगं मम्मी, आताच कॉलेजमधून आलो, तुला समजते की नाही? मला कॉलेजची किती कामं राहतात. आता मी थकून आलो, नोट्स वगैरे तयार करायचे मला. यांना चल म्हणतो, यांनी पण येत नाही. मुलगा पण असाच. एकटीनं ताणतणाव घ्यायचं का? नुसतं डोक्याचं ताण वाढून गेलं आहे. असू द्या, मी निघतो आता. विद्यार्थी असो, पालक असो आणि तर कुणीही असो, तणाव त्रासापासून कुणीही वाचलेला नाही. तर आता आपण याच्या नंतर बघणार आहोत दुसरं दृश्य, जो कॉलेजचं आहे. काय म्हणतो तुझी काय करते? काय नाही ना, बस ते इकडे टेन्शन की झोप पण नाही येत मला. कसं चालू तुझं काम? काही समजत नाही. एवढं टेन्शन वाढलं आहे. हे गायत्री आहे का? अरे नोट्स तयार झाले का नाही झाले? हे कामं सुद्धा कर. अरे काय म्हणतो, मला मोबाईल शिवाय जीवनच अधुरं वाटते. तू त्याच्यात गुंतवणूक काढली आहे. ऍडिक्टेड झाली आहे पूर्ण मोबाईलची. माझ्या मोबाईलच सर्व काही आहे. मला काही नाही करायचं आहे शिक्षणाचं. अरे माझं पण तसं झालं रे, थोड्या गोष्टीवरून सतत चिडत राहतो. अभ्यास करणं तुझं टेन्शन आहे का अभ्यासाचं? आणि परीक्षा जवळ आली आहे. तर बरोबर कॉलेजमध्ये प्रोग्राम कॉलेज. कोणता प्रोग्राम? अरे तुम्ही माझा मेडिटेशन डे कॉलेज प्रोग्राम. आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोज रविवारला आज आपल्या कॉलेजमध्ये जागतिक मेडिटेशन डे साजरा करण्यात येत आहे. आज आपण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देतो, पण आपण मनाकडे लक्ष दुर्लक्षित करतो. मन शांत आणि संतुलित होण्यासाठी एकच उपाय म्हणजे मेडिटेशन करणे. आज आपण सतत मोबाईल, सोशल मीडिया आणि स्पर्धेच्या दबावात आहोत, तर आपलं मन संतुलित होण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणे खूप आवश्यक आहे. जसं आपल्याला आपल्या शरीराला अन्नाची गरज असते, तसेच आपल्या मनाला मेडिटेशनची गरज असते. मेडिटेशन हा इलाज नाही, तर एक जीवनशैली आहे. तर आज आपल्या कॉलेजमध्ये जागतिक मेडिटेशन डे या निमित्त इम्पॉर्टन्स ऑफ मेडिटेशन या विषयावर सेशन होणार आहे. औषधे, सल्ले, समजावणं सगळं होतं, पण याचं खरं उत्तर काय? आपल्याला मेडिटेशन मुळेच आपलं मन शांत होणार. तर आता आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आता समोर उत्तर दिसणार आहे की या सगळ्या तणावापासून आपण दूर कसे राहणार. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. काय झालं रे, तुमच्या असे चेहरे का उतरून राहिले? तर मला थोडा प्रॉब्लेम आहे. थोड्या गोष्टीवरून नेहमी मला अभ्यासपणा येतो. आणि तुला बेटा? काय नाही सर, मला तर असं वाटतं फोनमध्ये सर्व दुनिया सामावली आहे. मला फोन बिना समजलं नाही वाटत. तो बेटा तुझं काय झालं? अभ्यासाला इतकं ताण काढलाय की अभ्यासाला लक्षच नाही असतं. तुला बेटा? मला इथं अभ्यासाचं इथं राहणं नाही, मला झोप पण येत नाही. तुम्ही तर यांच्यापेक्षा अलग दिसून राहिले, सुदृढ दिसून राहिले. तुम्हाला काय? अच्छा बेटा, गुड. रोज मेडिटेशन करायचं. रोज मेडिटेशन केल्याने ताणतणाव कमी असतो माणसाला. आणि तुम्ही बघा, तुम्ही जेवढे काही तुमचे कारण सांगितले, तुमच्या सगळ्या कारणांचा अर्थ आहे की तुम्हाला मेडिटेशन करणे आवश्यक आहे. तुम्ही मेडिटेशन नाही करा, त्याच्यामुळे तुमची अशी दशा आहे. रोज आपल्याला ताणतणाव असतो, कल्पना असतात, कॉलेजचा टेन्शन असतो, कोणाला स्कूलचा टेन्शन असतो, कोणाला घरचा असतो, कोणाला जॉबचा असतो. तर आपल्या दैनंदिनामध्ये आपण ह्या गोष्टी आपण कोणाला सांगू नाही शकत. तर आपले प्रॉब्लेम आपल्याच मनामध्ये ठेवणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं असं असते. पण मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने शारीरिकच नाही तर मानसिक आजार सुद्धा कमी होतात. तर मेडिटेशनचे फायदे आमच्यासोबत आमचे योगा टीचर आले आहेत, त्यांनी तुम्हाला टीच करते. तुम्ही पण त्यांना कॉपरेट करा. ठीक आहे बेटा? वेलकम बेटा. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे रोज 10 ते 15 मिनिटे मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात, जसे ताणतणाव दूर होणे, मनाची शांती, अभ्यासात लक्ष लागणे आणि पुरेशी झोप होणे. तर मेडिटेशनसाठी आजच्या या युगात, धावपळीच्या युगात आपल्याला मेडिटेशनसाठी टाईम नाही. या असं कारण देऊन आपण मेडिटेशन करत नाही, परंतु मेडिटेशन
पैसे पैसे नुसतं घरची कटकट, मुलाच्या शाळेचा खर्च, कामाचा तणाव. मला किती तणाव असते माहिती आहे का तुला? काय बाबा काय झालं? कशाला चिडून राहिले तुम्ही? अरे काय नाही, तुझ्या आई नुसतं ताण 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 डोक्याला ताण देऊन राहिली. अरे अरे बाबा चिडल्याने काही नाही होत. मन शांत करण्यासाठी मेडिटेशन करावं लागते. मेडिटेशन हा का नाही घरेलू उपाय पण आहे. मेडिटेशन केल्यामुळे मनाला शांत मिळते, स्ट्रेस कमी होते, अभ्यासात मन लागते, दैनंदिन जीवनाचा जो आपला व्यवहार आहे तो का नाही कमी होतो. मेडिटेशनने आणखी काय होतं? अरे मेडिटेशन केल्यामुळे जसं तुम्हाला का बीपीचा त्रास असल्यामुळे ते बीपीचा शारीरिक त्रास असल्यामुळे तो कमी होतो. आणि मम्मीला पण बघा ना किती रागिष्टपणाने वागतो. स्वतः माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. माझ्या कॉलेजमध्ये मेडिटेशन हा सेशन झाला, त्यामुळे माझ्या स्वतःमध्ये बदल आला. मी ॲग्रेशनपणा कमी झाला माझा. इतके सारे बदल होऊ शकतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ठीक आहे, मग आपण पण आहे ना ट्राय करून बघू मेडिटेशनने काय होतं. ठीक आहे मग. मेडिटेशन केल्यामुळे आध्यात्मिक विकास वाढतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. मेडिटेशनमुळे मन शांत असते, स्वतःची ओळख होते आणि स्वतःच्या विचारांची समजूत होते. मेडिटेशन केल्यामुळे अभ्यासात लक्ष लागते, लक्ष केंद्रित होते आणि अभ्यास केलेला आठवण राहते. मेडिटेशनमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात असतो व हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मेडिटेशन केल्यामुळे डोक्याचा ताण कमी होतो. मेडिटेशन केल्यामुळे भावनिक संतुलन राखला जातो. तर या छोट्याशा नाटकातून आपल्यापर्यंत एकच संदेश पोहोचतो की ध्यान हा फक्त बसण्याची प्रक्रिया नसून स्वतःच्या मनाला आकार देण्याची साधना आहे. तर आजच्या या नाट्यरूपातून आम्ही तुमच्या समोर ज्ञानाचं महत्त्व म्हणजेच मेडिटेशनचं महत्त्व हेच सांगण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि आमचा हा छोटासा प्रयत्न कदाचित तुम्हाला मेडिटेशनचं महत्त्व समजवू शकेल इतपत आम्ही प्रयत्न केला आहे. आणि याचबरोबर याच विचाराला इथे संपवतो. तसेच धन्यवाद त्याबद्दल. आणि ध्यान करा, मन शांत